कधी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पांघराचा छवा विसावला जळीला. 1 2 3. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आजचा दिवस आहे ऑफिस डे, म्हणजे माझा ऑफिस डे, हिचा नाही अजूनपर्यंत तरी. आणि मी ब्लॉग स्टार्ट करून देतो, बाकीचं ही शूट करणार आहे. यांचं काय डेली रुटीन आहे, मी जर लवकर फ्री झालो तर मी पण हिला भेटणार आहे. आणि खूप सारं प्रेम देत आहेत तुम्ही आम्हाला, असंच प्रेम देत राहा. आणि तुम्हाला लवकरच एक अजून काय एक ट्रिप बघायला मिळणार आहे आमची. सो कनेक्ट राहा त्याच्यासाठी. पण काय बोलायचं आहे? काही नाही, असं जेव्हा आम्ही बोलतो ते आमचे प्लॅन फ्लॉप होतात. अजून काही प्लॅन नाही अजून काहीच प्लॅन नाही. माझ्या डोक्यात प्लॅन आहे म्हणून मी तिला अजून सांगितलं नाही. आजच प्लॅन झाले, सकाळी उठलो. पण अजून आमचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोन परमिशन बाकी आहेत, म्हणजे आई आणि पप्पा. या परमिशन झाल्यानंतर आम्ही मग निघणार आहोत. आणि आज सेशन कोर्टची परमिशन घेऊन निघतो, म्हणजे सनी दादाची. त्याच्यामुळे बघूया पुढे काय होतंय, कसं होतंय. सो आज दोघींचं पण काय बोलतात रुटीन चेकअप आहे. असंच आम्ही नेहमी जिजू घरी येऊन तर चेकअप करतातच. जेव्हा भेटतात तेव्हा आम्ही त्यांना बोलतो चेकअप करा. पण आज असा विचार केला जिजूंकडे जाऊ आणि त्यांचं वेट वगैरे सगळं काही चेक करू काय असेल वगैरे. तसं ते आमच्या दोघी पोरी त्रास देत नाही, टचवूड अजिबातच देत नाही. पण ते असंच विचारायचं आहे, चल नॉर्मल रुटीन चेक करून घेऊया. सो त्यांचा वेट वगैरे सगळं काही कळून जाईल आम्हाला, काय एक्झॅक्टली किती केजीस ते झालेले आहेत. आपल्याला असं रोज क्युरिओसिटी असते ना की बेबी वाढते का नाही, हेल्दी आहे का नाही. सो एव्हरी टाइम जेव्हा आपण आम्ही जिजूंना भेटतो किंवा ते इकडे घरी आले की ते घेऊनच येतात त्यांचं सगळं काही आणि दोघींना चेक करूनच जातात. पण देन एक आम्ही विचार केला लेट्स गो टू द क्लिनिक. थोडं बाहेर पण यांना निघायला मिळेल त्या हिशोबाने. आणि बघूया कसं काय होतं आजचा दिवस. आम्ही लंचची पूर्ण तयारी केली. आता आम्ही लंचची तयारी पण केली. चला, तुम्ही एकदम फास्ट आहेत रे. फास्ट. मुली झोपलेल्या असतील, त्यांच्या दोघींची रुटीन आता अशी झालेली आहे की ते सकाळी लवकरच आंघोळ करतात. म्हणजे 8 o'clock वाजता त्यांना मॉलिश करणारी येते. आज 1 दोघींचं. सो 10 o'clock पर्यंत ज्ञाना 9 वाजता पहिले ज्ञानाचं होतं. सो ज्ञाना 9 o'clock वाजेपर्यंत झोपते. 6 10 वाजता झोपते. 12 वाजेपर्यंत ते झोपले. एक बरं झालंय, पण 2 दिवसापासून कोण पटापट झोपतात, त्रास नाही, काय नाही. रात्री पहिले 6 क्रँकी व्हायची रात्री झोपायला. आता ती पण झोपायला लागली. ज्ञानाचं तर झाल्यापासूनच ती रात्री झोपून घेते. त्याचं काय टेन्शन नाही. सो ठीक आहे, मी निघतो आता ऑफिसला आणि तुम्ही कनेक्ट राहा यांच्यासोबत. तोपर्यंत मी पण तुम्हाला मध्ये कुठेतरी भेटेल. नाही भेटलं तर आहेतच. चलो बाय. त्याआधी मी तुम्हाला भेटवतो एका एअर प्युरिफायर बरोबर. हा आहे अगारोचा एअर प्युरिफायर आणि हा दिसायला एवढा स्टायलिश आहे आणि लक्झरीसुद्धा आहे, त्यामुळे घरात ठेवायला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याबरोबर आपल्याला येतो एक रिमोट आणि तसंच 3 फिल्टर्स येतात. हा फर्स्टवाला फिल्टर आहे, हा सेकंडवाला फिल्टर आहे ज्याच्याने आपल्याला एअर आपली प्युअर आणि क्लीन असते. आणि हा थर्डवाला फिल्टर आहे, याच्यामुळे आपल्या एअर एकदम हेल्दी आणि फ्रेश एअर येते. आता हे कसे लावायचे तुम्हाला दाखवतो. हा समोरचा पार्ट ओपन करायचा, आतमध्ये फिल्टर फॅन दिलेला आहे, तो आपण क्लीन करून घ्यायचा. हे पहिला फिल्टर असा लावायचा. मी जशी सिक्वेन्स सांगतोय त्या सिक्वेन्सनुसारच फिल्टर लावा, तर आपल्याला पूर्ण त्याचा एअर प्युरिफायर होऊन निघेल. आणि हे लावल्यानंतर तुम्हाला समोरचा गार्ड परत इझिली लावता येतं, एकदम इझिली. फक्त पुश करायचं आहे. त्यानंतर ही समोर तुम्हाला बटणं दिलेली आहेत सगळी. चालू केल्यानंतर इकडे ग्रीन फॅन दिसला की समजायचं आपली एअर पूर्ण प्युअर आहे. त्याच्याबरोबर फॅनचा ऑप्शन दिला आहे वाढवायला. त्याच्यानंतर स्लीप मोड दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही लाईट नसेल पाहिजे ती पण जाईल. त्याच्यानंतर दिलेला आहे आपलं लॉक मोड, चाइल्ड लॉक असेल तो पण दिलेला आहे. इकडे तुम्हाला दिसत असेल ग्रीन फॅनची लाईट आहे, म्हणजे एअर प्युअर आहे. त्याच्यानंतर हा ऑरेंज झाल्यानंतर समजायचे की थोडी इनप्युअर झाली. आणि रेड म्हणजे पूर्ण बॅड एअर आहे. आणि खूप छान आहे अगारोचा हा प्युरिफायर. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हाला पण जर पाहिजे असेल घरात पूर्ण फ्रेश एअर ठेवण्यासाठी तर तुम्ही नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक बघा आणि बाय करा. आणि तुम्हाला कसं वाटतं एअर प्युरिफायर यूज केल्यानंतर ते पण नक्की सांगायला विसरू नका. टायमर पण लावून बघा. सो मी माझी गाडी लावलेली आहे आणि
आणि बघा ह्या गाडीमध्ये आलोय आणि ह्या गाडीमध्ये पूर्ण घरच आलंय आमचं. बघा दादा घेऊन बसलाय आणि ही सावी आहे पुढे. आम्ही चाललो चैतन्य चिल्ड्रन क्लिनिक सनी टाकळेकडे. चलो डॉक्टर अंकलला भेटायला चला. आता आलेलो आहोत डॉक्टर काकांना भेटायला. डॉक्टर काका आमच्यासाठी अर्धा तास एक्स्ट्रा थांबले कारण की आम्ही गेलेलो पहिले फाल्गुनीच्या रुटीन चेकअपला आणि आता रुटीन चेकअप. चला डॉक्टर काकांना. बघा डॉक्टर काकांकडे आले तर कशी उठली लगेच. डॉक्टर काका येऊ का? बघा डॉक्टर काका. हॅलो बोला. हॅलो डॉक्टर काकांना हॅलो बोला. सनी दादाकडे चेकअप केला आणि आम्ही डायरेक्ट तिथून सगळे निघालो आणि मी माझ्या ऑफिसच्या कामाला गेलो आणि हे सगळे घरी गेले. त्याच्यानंतर मी आल्यावर हे सगळं शूट केलं. गुड बाय गुड बाय. सो आजचा दिवस खूप आमचा हसू नकोस. आजचा दिवस आमचा खूप छान होता. हा व्लॉग छोटासाच असणार आहे आणि हा ब्लॉग खूप छोटा असणार आहे. आणि सावी आणि ज्ञानाला फक्त सनिदादाकडे दाखवायला घेऊन गेलेलो. रुटीन चेकअप होतं, बाकी काय नाही. दोघी पण ऑल गुड आहेत. आणि फाल्गुनीचं पण रुटीन चेकअप होतं. खूप दिवसापासून ती बोलत होती की जायचं. मग आज तो बेत आला आणि तसं झालं. आणि आम्ही संध्याकाळी आल्यानंतर तुम्हाला काहीच दिसलं नसेल ब्लॉगमध्ये कारण की आम्ही शूट केलेलं 26 जानेवारीचं. आणि ही हसते मला कधीपासून. आणि 26 जानेवारीचं शूट केलेलं. त्या 26 जानेवारीच्या शूटसाठी आईने दोघींसाठी पण छान छान कपडे आणलेले. दोघींना पण फुल काय म्हणतात त्याला ते बनवलेलं व्हाईट कपडे घालून. पेट्रोएटिक बनवलेलं हिच्या भाषेमध्ये. आणि दोघी मस्त आम्हाला एवढा सपोर्ट करतात फोटो शूट करताना किंवा व्लॉग करताना, फोटोज काढताना. खूप छान. आणि आम्ही घरात आता जसं तुम्ही बघितलं असेल मकर संक्रांतीचं झालं किंवा आता 26 जानेवारीचं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. एवढ्या छान दिसतात दोघी पण की विचारू नका. आणि मग ते आम्हाला एवढं छान वाटतं ना यांचं आजकाल शूट करायला कारण की एवढं छान सपोर्ट करतात. आणि ही सारखी हसते. हे हसण्याच्या मागचं कारण मी तुम्हाला उद्या सांगेल. आता मी सांगणार नाही कारण की गप्प बस. गप्प बस. मी उद्या सांगणार आहे हा कारण. ये देखो रात को 12:30 बजे क्या कर रही है. ये हमारा स्पेयर किचन है. इसके लिए इतना मेस दिख रहा है तुमको. हा म्हणजे हे एवढं सगळं कारण की हा स्पेअर किचन आहे ना आपला. आणि पाणी गरम करत होते बॉटलमध्ये प्यायला. म्हणजे अजूनपर्यंत ही गरम पाणीच पिते. सगळ्यांना वाटत असेल की थंड पाणी. आणि ही बॉटल तुम्हाला बघायला मिळत असेल. दिस इज माय वन ऑफ द फेवरेट बॉटल. पण कधी आम्ही यूजच नाही केली जास्त. ही आम्हाला गिफ्ट आलेली होती. आणि ही पण गिफ्ट आली आहे ना आय थिंक. ही कोणी दिली आहे? अच्छा उन्नतीने दिलेली आहे बॉटल. पण ती खूप फायदेमंद झाली ना. खूपच जास्त गरम पाणी. अजून थंडी आहे आणि मला थ्रोटचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणून तिने पहिल्यापासूनच म्हणजे प्रेग्नन्सी मला वाटतं 9व्या महिन्यापासून तू गरम पितेस ना पाणी. डिलिव्हरी नंतर चालू केलं. मला वाटलं प्रेग्नन्सी नंतर 9 महिने पाणी. नॉर्मली लोकांना कोल्ड होतं, सर्दी होती, खोकला होतं. मला तसं नाही. माझं डायरेक्ट थ्रोट इन्फेक्शन होतं. सो मला माझ्या थ्रोटची काळजी घ्यायला लागते. म्हणून गरम पाणी. क्लायमेट चेंज होतो वगैरे म्हणून अजून मी कंटिन्यू केलं आहे गरम पाणी. बरं आहे पण कंटिन्यू केलंय. पण करायला पण पाहिजे. माझी बॉटल 7 वाजता बाहेर गेली तरी. भूक लागली आहे का तुला? मला भूक लागली आता 12:30 वाजता. मग आपण चल पार्सल मागूया काहीतरी.
बूम 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 बूम। और ये देखो, ये भी सो गई है हमारी बछड़ी। बछड़ी को सुलाया है हमने। 24 आवर्स गरम राहतं पाणी, खरंच गरम राहतो। हा ना, मस्त अमेझॉन वरती मी फाल्गुनी ही वॉल कधी चेंज करायची आपण? नायराच्या फर्स्ट पडतील काय करायचं त्याच्यावर? आईला पाणी घेऊन चालली आहे आणि ह्या वॉलवर आम्ही खूप चांगली प्लॅनिंग केली आहे की ही वॉल म्हणजे ॲक्च्युली आम्हाला बदलायची होती की ज्ञाना झाली तेव्हाच, पण आम्ही दुसरी प्लॅनिंग केली आहे. ती प्लॅनिंग तुम्हाला ज्ञानाच्या फर्स्ट बर्थडेपर्यंत कळेल की एक्झॅक्टली काय करतोय आम्ही ह्या वॉलवर. आणि तुम्हाला हा कसा वाटला फोटो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कोणी सांगतच नाही आहेत. आणि हे बघा किती छान, सासूला पण पाणी देऊन आली, स्वतः पण पाणी पिते. आता दिलंय तर दिलंय ना, त्यात काय खोटं सांगायचं. आणि बघा, आणि आमची पोरगी बघा अशीच झोपते सकाळ. अच्छा असं आहे का? आयला तू तो पक्की हुशार निघाली रे. चोर पे सीन क्या सीन. हा, सो या वॉलवर काय करायचं सांगशील आता? एक लाईट लाव अजून आपली. हा काय, पण हा फोटो कसा वाटला? हा फोटो आपला कधीचा आहे सांग? हा आमच्या प्री वेडिंगचा फोटो आहे. आणि आम्ही प्री वेडिंग अशीच केलेली, तेव्हा एवढं काय नव्हतं की फोटो व्हिडिओ वगैरे काढायचे, पण फोटोज आम्ही छान छान काढलेले. हा, मेमरीजसाठी आम्ही प्री वेडिंग केली आहे फक्त हिच्या हट्टामुळे, बाकी काय नाही. माझं काय एवढा विषय नव्हतं. तुम्हाला याच्यानंतर मी थोडेसे फोटोज तुम्हाला आमच्या प्री वेडिंगचे टाकीन, ब्लॉग एंड झाल्यावर तो बघा आणि कसे वाटतात ते पण सांगा. आणि आम्ही प्री वेडिंग कुठे केली तुम्हाला हे तुम्हाला फोटो बघून कळालं तर कमेंट सेक्शनमध्ये टाका कुठे केली. सो तोपर्यंत चला असंच हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. बाय 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 बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.